स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिहार झाला असा आरोप केला तरी तो अतिशयोक्त ठरणार नाही. असे असले तरी अशा निष्पाप निरागसतेने कोण म्हणेल? बिहारमध्ये महिलांना 10,000चा चुना लावून सत्ता हस्तगत केली आणि आता महाराष्ट्रातही त्याच फॉर्म्युलाचा कॉपी पेस्ट कार्यक्रम सुरू झाला आहे. अगोदर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीणची साखर पेरणी केली. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही पैशांचा पाऊस पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मग म्हणे विरोधकांनी निवडणुका का लढाव्यात? सामान्य कार्यकर्त्यांनी तर उभं राहायचं तरी कसं? कारण मैदान थेट राजकीय नसून थेट आर्थिक झाले आहे का? स्पर्धा धोरणांचं नाही तर पैशांच्या गट्ट्यांचे आहे का? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजलोकतंत्र. लोकशाहीचा अर्थच बदलून टाकायचं काम या राजकीय हुशार मंडळींनी केलं आहे. आज मतदान करणारा नागरिक नाही तर हाती काय लागतंय यावरून भूमिका ठरवणारा ग्राहक झाला आहे. मतमोजणी निवडणूक आयोग करतो, पण मतांची मोजणी तर सत्ताधारी पैशातच करतात. योजना म्हणजे विकासासाठी नसून थेट निवडणूक दरम्यान ऑफर म्हणून आहेत. मतदार म्हणजे सवलत मिळणारा ग्राहक आणि निवडणुका म्हणजे राजकीय मॉलमधली स्कीम. या स्कीम मागे असणारी राजकीय मानसिकता अधिक भयानक आहे, कारण ही मंडळी इतक्या बिनधास्तपणे पैसा फेकतायत जणू लोकशाही नाही तर पैशांचा लिलावच सुरू आहे. मग पुन्हा तक्रार काय अशी भाषा उद्या थेट कार्यालयात ऐकू येईल. हे चित्र फार लांब नाही. रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या मूलभूत गोष्टींचा संबंध पैशाशी नाही याची या लोकांना जाणीवच नाही. कारण ज्यांना मतदानाची किंमत पैशात मोजता येते त्यांना नागरिकांच्या संयमाची किंमत शून्यच वाटणार आहे. विरोधक, कार्यकर्ते, तरुण उमेदवार यांच्या मनात एकच प्रश्न घुसमजतोय, हा खेळ आपण खेळायचा तरी कसा? टीव्हीवर लोकशाहीची गोड गाणी गाणाऱ्या नेत्यांच्या तंबूत निवडणुकीपूर्वी नोटा मोजण्याचा उद्योग सुरू असतो. निवडणुका आता राजकारणाच्या कसोटी नव्हेत तर पैशांच्या साठ्याची परीक्षा झाल्या आहेत. ज्याच्या हातात जास्त बोली तो निवडून येणार आणि ज्याच्याकडे प्रामाणिकपणाची भांडवल आहेत तो राजकीय बाजारात नॉन सेलेबल आयटम ठरणार आहे. ही परिस्थिती फक्त भ्रष्ट नाही तर लोकशाहीसाठी अत्यंत अपमानजनक आहे. कारण पैसा फेकून जिंकलेली सत्ता ही लोकांची नसते तर पैशांची असते. पैशांची सत्ता कधीही नागरिकांच्या हितासाठी काम करत नाही. ती स्वतःचा गुंता परत वसूल करण्यासाठी झटत असते. त्यामुळे पुढे कोणत्या गावात रस्ता होणार, कुठं पाईपलाईन, कुठे नाले यापेक्षा मोठा प्रश्न निर्माण होतो. यासाठी नागरिकाला अजून किती किंमत मोजावी लागणार? मतदारांनी आणि मत मागणाऱ्यांनी दोघांनी या पैशाच्या राजकारणाला कणखर नकार देणं अत्यावश्यक आहे. पण सत्ताधाऱ्यांनी वापरलेली ही दारिद्र्य राजकारण युक्ती इतकी चपकल बसते की महिन्याअखेरीस हातात काहीच नसलेल्या कुटुंबाच्या हातात नोटा गेली की मतही तिथेच गेलं. हा कटू वास्तव आहे आणि याच दुर्बलतेवर बसून काही जणांचे राजकीय साम्राज्य फुगते तर लोकशाहीचा कणा मोडला जातो. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानतात, पण हा उत्सव आता धुळपट्टीच्या दांडगाईचा झाला आहे. नोटांचा पाऊस आणि मतदारांची मजबुरी यांच्या धुळ्यात लोकशाहीचा खरा चेहरा अस्पष्ट होत चालला आहे. आपण स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे, मतदान करताना आपण नागरिक आहोत की ग्राहक? निर्णयासाठी मेंदू वापरतोय की हातात ठेवलेली नोट? लोकशाही टिकते ती उभ्या लोकांमुळे, विकल्या गेलेल्या लोकांमुळे नव्हे. शेवटी एकच प्रश्न समोर येतो, निवडणुका जिंकल्या म्हणजे लोकशाही जिंकते का, की प्रत्यक्षात लोकशाही हरत असते आणि आपण फक्त घोषणा ऐकून आनंद मानत असतो? पैशांच्या पावसावर उभ्या राहिलेल्या राजकारणाने महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची वाटचाल धोक्यात आली आहे. जिल्ह्यात, तालुक्यात, नगरपालिकांमध्ये आता पैशांची नाचणारी तमाशा पद्धत सुरू झाली आहे. तर या राज्याची लोकशाही किती उरेल? आज आपण मत देतोय ते भविष्यासाठी, परंतु वर्तमानच जेव्हा पैशांनी गुलाम बनलंय तेव्हा उद्याचा भविष्यकाळही विक्रीला जाण्याची भीती खरी आहे. लोकशाहीचे भविष्य नोटांनी ठरवायचं की मतांनी, हा निर्णय अजूनही जनतेच्या हातात आहे. पण जर हातातील नोटाच निर्णय घेत असतील तर उद्या प्रश्न विचारण्याचा अधिकारही त्या नोटेबरोबर विकला जाईल. हे मान्य करायला तयार राहावं लागेल. सध्या तरी एवढंच. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजलोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.